एका रात्री कोकणातील एका निसर्गरम्य गावात आर्या नावाची 26 वर्षीय मुलगी जुन्या वाड्यात एकटीच बसलेली असते. वाडा तिच्या आजोबांचा, पण त्यात गेल्या 5 वर्षांपासून कोणी राहिलेले नव्हते. आर्या वाड्याची सफाई करताना एका जुन्या कपाटात एक गळलेलं पत्र सापडतं. पत्रावरील शब्द ठळक पण गूढ. जो हाच पत्र वाचेल त्याचं जीवन बदलून जाईल. हा धागा आहे ज्याला हलवल्यास तू एका मोठ्या सत्याशी भिडशील. आर्या पत्र वाचल्यावर गोंधळते. पत्र कोणासाठी लिहिलं आणि कोणाचं मोठं सत्य. वाड्यात फक्त तीच एकटी असते. पण अचानक तिला छतावर पावसाच्या थेंबांपेक्षा जड आवाज ऐकू येतो, जणू कुणीतरी चालत असावं. आर्या पत्राबरोबर एका वेगळ्या पत्त्याचा उल्लेख पाहते. तो गावातील एका जुना बंद दरवाजाचा पत्ता असतो. हिम्मत करून ती दुसऱ्या दिवशी त्या जागी पोहोचते. त्या जागेचं वर्णन इतकं भयानक असतं की कोणत्याही सामान्य माणसाचं पाऊलही तिथे पडणार नाही. ते ठिकाण एका गोठलेल्या झऱ्याच्या जवळ असतं आणि झऱ्याच्या काठावर तिला एक फटीत दगड दिसतो, जिथे ती पत्रानुसार शोध घेत राहते. दगडामागे एक छोटे पेटी सापडते. पेटी उघडल्यावर तिला एका जुन्या कॅमेऱ्यासारखं उपकरण दिसतो, ज्यात काळ्या प्रकाशाच्या एक लांबट फिल्म असते. पण त्या फिल्मवर स्पष्ट काहीच दिसत नाही. त्याचवेळी अचानक एक जण तिला खांद्यावर थाप देतो. ती मागे वळून बघते, पण कुणीच नसतं. त्या फिल्ममागे काहीतरी रहस्य दडलं आहे याची खात्री पटल्यावर ती गावातल्या आनंद काकांच्या जुन्या वस्त्र संग्रहालयाचे मालक मदतीने फिल्म काढून तपासायला जाते. फिल्ममधील फोटो उघडल्यावर एका तरुणाची आणि मुलीची अस्पष्ट प्रतिमा दिसते. ती वाड्यातल्या बाल्कनीत उभी असते. आनंद काकांना त्या व्यक्तींबद्दल माहिती नसते, पण फोटो पाहून आर्याला असं वाटतं जणू त्या व्यक्तींचं तिला ओळख आहे. त्याच दरम्यान आर्याची ओळख गावात आलेल्या अथर्व नावाच्या गूढ संशोधकाशी होते, ज्याला अशा अद्भुत गोष्टींबद्दल प्रचंड आवड असते. आर्या आणि अथर्व एकत्र काम करतात आणि दोघांची ओळख हळूहळू प्रेमाच्या दिशेने जाते. तपासांती कळतं की त्या फोटोतील मुलगी आर्याची आजी रुक्मिणी होती आणि त्या तरुणाचा नामोशेष झाला होता. रुक्मिणीला गावाने या वाड्यातून बाहेर काढलेलं होतं, कारण ती त्या तरुणावर प्रेम करत होती, जो समाजासाठी अयोग्य मानला जात होता. आर्या आणि अथर्व त्या कॅमेऱ्याच्या मदतीने फोटोंच्या दुसऱ्या काही थरांमध्ये पुरलेली गूढ माहिती उघडतात, जिथे त्यांना त्या तरुणाच्या हत्येची साक्ष मिळते. हत्या आर्याच्या आजोबांनी केली होती. आर्या आणि अथर्व गावकऱ्यांना सत्य सांगतात आणि वाड्याला एक स्मारक म्हणून पुनरुज्जीवित करतात. आर्याला समजतं की तिला पत्र का सापडलं हे तिच्या आजीचं अपूर्ण प्रेम आणि सत्य व्यक्त करण्याचं साधन होतं. ती वाड्यात प्रेमाचं प्रतीक म्हणून एक संग्रहालय उभं करते. काही सत्य लपलेले असतात, पण त्यांना स्वीकारणं आणि उजेडात आणणं हे आपलं काम आहे. आपल्या आयुष्यातलं प्रत्येक गूढ आपल्या व्यक्तिमत्वाला नवीन आयाम देतं. तुमचं आयुष्यही कधी असं गूढ वाटलंय का? अशाच थरारक आणि रोमांचक गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.